आज आपण एका अक्षय कुमार विषयी माहिती घेऊया. हा अक्षय कुमार आपल्याला माहिती असलेला अभिनेता नाही, तर रावणाच्या एका मुलाचं नाव अक्षय कुमार असं आहे. त्याला हनुमंतानी का मारलं? जर सीतेच्या शोधासाठी तिथे गेले होते तर त्यांना एवढी तोडमोड करायची गरज काय होती, एवढा विध्वंस करायची गरज का होती? तर सेवक दोन प्रकारचे असतात. एक सेवक हा फक्त दिलेली आज्ञा जी आहे ना तेवढंच काम करतो, तर तो तर एखादा नोकरदार असतो, तो सुद्धा मालक सांगतो अमुक एक गोष्ट कर आणि तो करतो. तर जो अंतरंग सेवक आहे तो स्वामींचं मनोगत जाणतो आणि तशाप्रमाणे काम करतो. ते स्वामींना बोलायची गरज उरत नाही, स्वामींचं मनोगत जाणून, अंतःकरण जाणून तो त्याप्रमाणे काम करतो. तर हनुमंत हे अशा प्रकारचे दूत होते. त्यांना ज्यावेळी कळालं की लंकेमध्ये विविध प्रकारची यंत्र आहेत, आपल्या सेनेला बुडवणारी यंत्र आहेत, उलटून फेकणारी यंत्र आहेत, जाळणारी यंत्र आहेत, असे दुर्ग आहेत, बुरुज आहेत, ते मोडले पाहिजेत, तेव्हा आपल्या सेनेचा प्रवेश सुकर होईल, आपल्या स्वामींना विजय मिळेल. यासाठी हनुमंतांनी ही सगळी यंत्र तोडून मोडून टाकली आणि रावणाचा मुलगा जो आहे अक्षय कुमार त्यालाही मारून टाकलं.